वेटर्स एक मिनिट या. चला सर्वप्रथम आम्ही 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांचा सत्कार अर्जुनबाईंच्या शुभासे करणार आहोत. बाईंनी सांगितले या. प्रकाश म्हात्रे या. प्रकाश म्हात्रे या. नाही आज प्रकाश म्हात्रे भरपूर खुश आहे कारण फायनल सुद्धा जिंकली ना 50 टीम मध्ये. बाई 2 मिनिटं थांबायचं तिथेच. चारही टीम बसून घ्या. नांदिवली, मोठागाव, वाडेकर, उंबारली आणि रेग्युलरचे मोठी देसाई आणि वडवली सर्वांनी समोर या. विजय म्हात्रे आपण या व्यासपीठावरती. त्यानंतर 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी यांना विनंती असेल आपण या. दातिवलीचे जबरदस्त व्यक्तिमत्व विजय म्हात्रे यांना विनंती असेल आपण यायचे व्यासपीठावरती. एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर नांदिवलीचे. नाही नक्कीच कारण प्रचंड मेहनत. भाई जरी अध्यक्ष असतील मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी जिम्मेदारी दिली होती प्रत्येकाला ती चोख बजावली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांची खूप महत्वाची भूमिका राहिली ती आमचे 40+ संघटनेचे खजिनदार मोतीराम पाटील दादा नागावचे या. आपलाही सत्कार होईल. मोतीराम दादा विनंती असेल या. प्रचंड मेहनत करी सर्व टीम्सची प्रवेश फी घेणं आणि त्यानंतर खूप महत्वाची भूमिका असते. आणि 40+ मध्ये आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय एंट्रीचं फारसं टेन्शन नसतो. मॅच सुरू होण्या अगोदरच आमचे 40+ मध्ये किंवा फोनवरही सांगतात. त्यानंतर 40+ संघटनेचे आमचे सदस्य हनुमान पाटील या देसाईचे. हनुमानदाने आज मॅच सुद्धा जबरदस्त काढली होती नारिवलीच्या विरुद्ध. हनुमान दादांचा नक्कीच सन्मान. आमच्या एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांची भूमिका भरपूर महत्वाची असते 40+ असोसिएशन मध्ये. भाईंच्या खांद्याला खांदा लावून त्यांचाही सन्मान होईल. त्यानंतर आमच्याच आजेगावचे सदस्य 40+ संघटनेचे महेंद्र म्हात्रे यांना विनंती असेल आपण या. आपला सत्कार होईल. महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान होईल भाईंच्या शुभ हस्ते. आणि भाईंच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रचंड मेहनत. त्यानंतर संपूर्ण व्यासपीठाची खऱ्या अर्थाने ज्यांनी काळजी घेतली ते आमचे देवीच्या पाड्याचे सदस्य राजू म्हात्रे या. राजू म्हात्रे या. जबरदस्त मेहनत त्यांची राहिली. बाराम भंडारी, भरत भोईर, विश्वनाथ शेठ मस्कर यांना विनंती आपण या. भीम काळण या आमचे 40+ संघटनेचे सहसचिव भीमचंद्र काळण आहेत ना. भीमचंद्र काळण आहेत. VIP कक्षामध्ये ते होते. दादाला विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. रमेश म्हात्रे यांचा एक सत्कार राहिला मला वाटतं आमचे पंच कैलास दादा. कैलासपूरजी ओके ओके करतो या. रमेश म्हात्रे या. मेक्या सर नाही जबरदस्त भाईने जी जिम्मेदारी दिली होती खांद्यावरती SP पॅनल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बजावली आहे. रमेश म्हात्रे यांचा नाही ऋषी चावीच्या टेन्शन मध्ये होते ना. मिळाली का नाही माहित नाही अजून. नाही का
त्यानंतर आमच्या 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील यांचे सत्कार होईल. या फडके पाड्याचे अशोक पाटील या. नंतर हा चालेल. नाही भाईंचा सत्कार करूया आता. महेंद्र दादा नाही भाई असंच बोलतायत, हरकत नाहीये. नाही भाई आता आपण बक्षीस वितरण सोहळा करणार आहोत, ते द्या तुम्ही. अशोकचा पण नंतर सत्कार करणार आहोत. भरत भोईर साहेबांनी विनंती असेल या. साक्षी एंटरप्राइजेसचे भरत शेठ भोईर नारिवली, विश्वास शेठ मस्कर यांनाही विनंती आपण या. या हॅलो 2 मिनिटं जरा बोलतो मी. 40+ जे जिवंत केले ते अर्जुन भाई पाटील यांनी जिवंत केले आणि त्या अनुषंगाने 40+ जेवढे खेळाडू आहेत याही तर आता नाचायला पाहिजे. गप्प का बसल्यात तुम्ही? टाळ्या पण ना वाजवत. जसा आपला जे रनिंगचा खेळ चालू आहे तसा 40+ जिवंत करणारा माणूस एकच आहे, अर्जुन भाई पाटील. तेव्हा भाऊजींचा सर्व खेळाडूंतर्फे मी सत्कार करतो आणि त्यांनी असाच पुढे मोठी मोठी स्पर्धा ठेवावी. हा का कोणी केला? त्याच्यामुळे भाऊजींना खूप खूप शुभेच्छा. नाही बघा रोहिदास मात्रे यांच्याकडनं सुद्धा बघितलं तर आपण मोठी देसाई संघाने अध्यक्ष चषक जिंकलाय, त्याबद्दल त्यांच्यासाठी 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी घोषित केलेलं आहे. आता त्या अगोदर अशोक पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर 40+ संघटने त्यांचा सत्कार होईल. भाईंच्या शुभ असते या अशोक. नाही बघा गावात भरपूर लोक असतात, मात्र रोहिदास मात्रे साहेबांसारखा व्यक्तिमत्व मी पाहिलं नाहीये. बघा 1 लाख रुपये आमच्याकडे जमा सुद्धा झालेले. का जोरदार टाळ्या उद्या रोहिदास मात्रे साहेबांसाठी. फक्त ते बोलत नाहीत तर करून दाखवतात. चला सर्व अगोदर आम्ही मोठी देसाई 40+ कॅप्टनला विनंती असेल सागरला की आपण या. 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज आम्ही रोहिदास दादांच्या शुभ हस्ते देणार आहोत आणि भाईंच्या शुभ हस्ते. तर या काहीतरी आधीच घोषणा केली होती. मोठी देसाई संघाने सुद्धा 40+ संघाने सुद्धा सर स्पर्धा जिंकली तर 1 लाख, रेग्युलरने जिंकली तरी 1 लाख आणि जिंकली त्याचं कारणही सांगतो. संदेश मात्रे ज्याने 2 बॉलवरती 6 धावा केल्या. रोख रक्कम 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज. या सागर या, संपूर्ण टीम या. जयमान मोठी देसाई, संदेश, संपूर्ण टीम या, संपूर्ण टीम या. लवकर या, एक लांब लांब थांबू नका. मयुरेश कुठे गेले? वंश चला या लवकर लवकर. आमच्या करिअर मध्ये भाई मी पहिल्यांदाच पाहिलं की इतकं मोठं पारितोषिक फायनल जिंकलं तर 1 लाख म्हणजे मोठ्या मानाचे आहेत खरंच. तर रोहिदासजी मात्रे साहेब, कारण त्यांनी अगोदरच सांगितलं होतं, 1 मॅच जिंकली होती तेव्हाच सांगितलं होतं की मोठी देसाईने जर अध्यक्ष चषक स्पर्धा जिंकली भाईंच्या नावाची तर रोख रक्कम 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज दिलं. जर यांनी बघा ते 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज देत असताना काही खेळाडू खाली बसा. सर अजय मडवी वरून येत आहेत. मयूर देवकर या, आकाश मात्रे आपण या, सुमित या. कोच कुठे आहेत? छगन पाटील, छगन पाटील या. बघा छगन पाटीलला बोलवा. रोहिदास मात्रे आहेत. 40+ संघाने या. 40+ असेल तर या. गेले का? आहेत ना ते काय ज्ञानेश्वर देवकर आहेत ना? नाही विकास दादा काय झोप आली का काय? विकास दादा या, पंडित दादा या आपण लवकर. नाही या या. बघा खरं तर रोहिदास दादांसाठी या. नाही आमचे मयुरेश पाटील या. मयुरेश पाटील को अँकर मयुरेश मात्रे, माफ करा. नाही मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये आम्ही भरपूर मजा केली होती. मयुरेश मात्रे आपण पाहतोय आणि वंश. मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये यावर्षी मजा आली भरपूर. मयूर देवकर यांची प्रचंड मेहनत असते.
आणि मयूर देवकरने सांगितलं पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करणार आहे मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये. यावर्षी जर्सी फक्त मयूरकडनं एकच चूक झाली, आम्हाला सरपंच चषकची टी शर्ट त्यांनी दिली, मात्र आमची टीम फायनल जिंकू शकली नाही. लकी मयंक इलेव्हनने स्पर्धा जिंकली. क्या बात आहे बघा. रोहिदास मात्रे यांच्याकडनं तब्बल 1,00,000 रुपयाचं कॅश प्राइज जवानमान मोठी देसाई संघासाठी. आणि मोठी देसाई संघाने सांगितले की ही ट्रॉफी आम्ही नक्कीच रोहिदास दादांना समर्पित करणार आहोत. त्यांना ही ट्रॉफी आम्ही देणार आहोत आणि नेहमीच त्यांचा आमच्या खेळाडूंचा विश्वास असतो. नेहमीच ते खेळाडूंना पारितोषिक देत असतात. एकमेव व्यक्ती आहेत कारण गावात भरपूर मान्यवर असतात, मात्र पारितोषिक लावणं गरजेचं आहे. चला प्रसाद सरांकडे आपण वळूया आता. हॅलो, पद्माकर देसले यांना विनंती होती वरती यायचं प्लीज. पद्माकर देसले, चंदू थोडासा व्हॉल्यूम दे फक्त या कॉर्डलेसला. पद्माकर देसले साहेब आपण वरती व्यासपीठावर या. या आपण जास्त वेळ न घेता आता प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू करतोय. बस ओके, सुरू करूया. अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार. अंतिम सामना सामनावीर सर्वप्रथम आपण देत आहोत, म्हणजेच रेग्युलर मध्ये संघ ठरला आहे, म्हणजेच या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार मोठी देसाईचा संदेश म्हात्रे. अंतिम सामना सामनावीर संदेश म्हात्रे फ्रॉम टीम मोठी देसाई. लास्ट मोमेंटला क्रुशियल मोमेंटला बॅटिंग खूप चांगली केली आणि
अभिनंदन प्रवीण म्हात्रे. खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण देत आहोत पुढील पुरस्कार उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रेग्युलर टीम. त्यामध्ये त्या खेळाडूने स्पर्धेमध्ये 2 रनआउट आणि 4 कॅचेस पकडलेत. संघ आहे प्रांजळ 11 वडवली बी आणि खेळाडू आहे जयेश पाटील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. यानंतर आपण देत आहोत उत्कृष्ट गोलंदाज आणि आपण देत होतो पूल म्हणजे 50 जे संघ खेळले 40+ त्याच्यामध्ये हा पुरस्कार देत आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि पारितोषिक आहे ज्याने 7 विकेट्स काढल्यात, इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे. 2 खेळाडू असे होते ज्याने मात्र 7 विकेट्स काढल्या पण सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजी केली शेवट षटकात येऊन. तो ठरलाय वाडेकर संघाचा योगेश व्यापारी. टीव्ही प्लस चषक. एक्सलेंट परफॉर्मन्स, इकॉनॉमिक स्ट्रॉंग होती आणि 7 विकेट सुद्धा काढल्या. अभिनंदन, खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण पुढचा पुरस्कार देत आहोत उत्कृष्ट गोलंदाज आणि पूल आहे तो म्हणजेच रेग्युलर. यासाठी सुद्धा आपण बघतो की टीव्ही आणि चषक आहे ज्यांनी 6 विकेट्स काढले आहेत. पुन्हा एकदा संघ आहे प्रांजळ 11 वडवली बी, खेळाडू आहे ऋतिक पाटील. 6 विकेट्स इन द टोर्नामेंट. ऋतिक पाटील. बाकी सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील कमिटीच्या माध्यमातून. यानंतर आपण देऊया उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार. पुन्हा आपण वळूया ते म्हणजेच 40+ ग्रामीण पूलकडे 50 संघाच्या माध्यमातून आपण हा पुरस्कार देत आहोत. ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग केली, शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगला खेळ केला. बेस्ट बॅट्समॅनसाठी सायकल आहे आणि चषक आहे. आणि हा पुरस्कार जातोय ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ केला, आघाडीला आला, चांगली बॅटिंग केली, संघाला शेवटच्या टप्प्यापर्यंत टॉप 4 पर्यंत घेऊन गेला. संघ आहे त्याने धावा कुठेत 107. खेळाडू आहे उंबारली संघाचा सचिन भोईर. पर्वाचा उत्कृष्ट फलंदाज सचिन भोईर. अभिनंदन सचिन भोईर, उत्कृष्ट फलंदाज. 107 धावा आणि आकर्षक चषक. So Abhinandan Sachin, sports bicycle and trophy for best batsman 107. हॅलो
नक्कीच आज आपण इथे मी उत्कृष्ट फलंदाज ठरलो भाईंच्या टुर्नामेंटमध्ये. अगदी मला खूप आनंद झाला. फक्त मी एकच बोलेन की आज भाईंनी आपल्याला खूप मोठा प्लॅटफॉर्म करून दिला आहे आणि 100% 40+ एवढा मोठा प्लॅटफॉर्म करून देणं खूप मोठी गोष्ट आहे. आज आपण जो इथे प्लॅटफॉर्म तयार केला आहे, आज एवढा मोठा टुर्नामेंट आपल्याला खेळायला भेटल्यात. 40+ क्रिकेट एक खूप छोटा होता आणि भाईंनी त्यांना खूप मोठा केला आहे. फक्त एकच विनंती करेन की भाईंची जी टुर्नामेंट आहे, कुठलीही टुर्नामेंट असू दे 40+ची एवढी मोठी, तर ती फायनल जी मॅच आहे ती फायनलसारखी व्हायला पाहिजे. ते प्रत्येकाने विचार करायला पाहिजे, कारण आपल्याला सर्वच लोक बघतात आणि आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार करून गेला भाईंनी आपल्याला तयार करून दिला आहे, तर आपण त्याचा आदर करायला पाहिजे आणि याच्या पुढेही भाई आपल्याला अजून काहीतरी नव्याने करायला देतील. तर मी सर्वच खेळाडूंना विनंती करेन की आज आपण रेग्युलरमध्ये, मी रेग्युलरमधनं इथे आलो आहे, आज आपण बरेच प्लेयर रेग्युलरमध्ये इथे आलो आहे, तर जो प्लॅटफॉर्म भाईने आपल्याला तयार करून दिला आहे तर आपण त्यांचा आदर करायला पाहिजे. आणि त्यांची जी टुर्नामेंट आहे, आज एवढी मोठी टुर्नामेंट 40+ला आपल्याला खेळायला भेटलीच नसती, एवढा मोठा प्राईज आणि एवढ्या सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या नसत्या. तर भाईंचं मी मनपूर्वक आभार करेन आणि नव्याने भाई अजून काहीतरी आपल्यासाठी नवीन करतील. तर मी आपल्या सर्व खेळाडूंना एक विनंती करेन की जेव्हा अशी कधी टुर्नामेंट असेल तर तेव्हा कृपया करून जेव्हा फायनल सेमीफायनलचा सामना असेल तर तो आपल्या म्हणजे एक आदर्श म्हणून खेळा की तिथे आपला कुठलाही स्वार्थ नसला पाहिजे. एवढंच माझा म्हणणं आहे. काय चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा. खूप चांगल्या आणि मार्मिक शब्दामध्ये इथे मात्र इथे उल्लेख केलाय. थँक्यू सो मच सचिन. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. यानंतर पुढचा पुरस्कार आहे म्हणजे उत्कृष्ट फलंदाज, आणि आपण बघत आहोत त्यासाठी सायकल आहे. डिकॅथलॉन स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला स्पॉन्सर करण्यात आली आहे, त्याबद्दल डिकॅथलॉनचे आम्ही आभारी ते व्यक्त करत आहोत. आणि यामध्ये आपण बघतोय की उत्कृष्ट फलंदाज रेग्युलर टीम ज्याने स्पर्धेमध्ये कुठल्या तब्बल 79 धावा, एक चषक सुद्धा आहे, आणि खेळाडू ठरला आहे तो मोठी देसाई संघाचा जितेश पाटील. हार्ड हिटर ओपन बॅट्समन, ओपनर बॅट्समन. अभिनंदन जितेश, अभिनंदन मोठी देसाई. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेत ठरलाय तो म्हणजेच जितेश. This is a special prize for the batsman for this tournament in regular Decathlon यांची स्पॉन्सर केली सायकल. यानंतर वळूया आता आपण चौथ्या पुरस्काराकडे, जो ग्रामीण म्हणजे 40+ ग्रामीण या पूलमध्ये आपण देत आहोत. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 50,000 आणि आकर्षक भव्य दिव्य अध्यक्ष चषक. आणि या चषकाचा मानकरी ठरलाय जे पारितोषिक यांना जात आहे संघ आहे ते म्हणजेच गावदी क्रिकेट क्लब उंबारली 40+. चला पूर्ण संघाने या. गावदी क्रिकेट क्लब उंबारली 40+. क्रमांकावर मानांकन किंवा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय. गावदी क्रिकेटला उंबारली श्याम बोईरच्या कॅप्टनशिप मध्ये खूप चांगला या संघाने परफॉर्म केला. रवी असू दे, आकडेपर्यंत सचिन असू दे, अप्रतिम खेळ सर्वांनीच केलाय. आणि आपण बघतोय की या मोमेंटला तो संघ ठरलाय चौथ्या क्रमांकाचा मानकरी. प्रत्येकासाठी मेडल आहेत. प्रत्येक मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे मेडल देत आहोत. त्यानंतर आपण ही ट्रॉफी देणार आहोत या संघाला. चौथ्या क्रमांकाचा मानकरी, चौथा क्रमांक पटकावलाय या अध्यक्ष चषकाच्या 7व्या पर्वामध्ये संघ आहे तो म्हणजे गावदी क्रिकेट क्लब उंबारली 40+. अभिनंदन या संघाचं. चला बाकीचे खेळाडू समोर बसा आणि कॅप्टननी ट्रॉफी स्वीकारायची, जेणेकरून एक चांगला फोटो येईल. समोर प्लॅटफॉर्मवर बसून घ्या, समोर प्लॅटफॉर्मवर बसून घ्या, एक चांगला फोटो तिथे येईल.
अभिनंदन गावदी क्रिकेट क्लब उंबारली. अभिनंदन अभिनंदन टीम गावदी क्रिकेट क्लब उंबारली संघाचं अभिनंदन. मान्यवरांचे आभार. यानंतर आपण पुढचा पुरस्कार देत आहोत. तिसरा क्रमांक 40+ ग्रामीण रोख रुपये 1 लाख आणि आकर्षक भव्य दिव्य अध्यक्ष चषक. प्रत्येकासाठी मेडल. त्यामध्ये मेडल आपण ऑलरेडी सर्व मान्यवरांच्या हातात दिलेले आहेत. जसं मी नाव उल्लेख करेन ताबडतोब प्रत्येकाने यायचं आपलं मेडल स्वीकारायचं आणि ट्रॉफी नंतर स्वीकारायची आहे. संघ आहे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो म्हणजेच नांदिवली 40+. नांदिवली क्रिकेट संघ 40+. बघा ही चांगली पोझिशन आहे. समोर बसून घेतले सर्वांनी त्यामुळे एक चांगला फोटो येईल. बाकीचे सर्व खेळाडू बघताय समोर बसले आहेत आणि कॅप्टन तिथे मात्र ट्रॉफी स्वीकारतोय. त्या ठिकाणी प्रशांत मात्रे उभा आहे आणि संघनायक. या सोशलमध्ये आपण बघतो की पहिल्याच वर्षामध्ये या संघाने सहभाग घेतला आणि पहिल्याच वर्षामध्ये आपण बघतो की खूप मोठी गरुड शेप घेतली, फिनिक्स शेप घेतली आहे ती नांदिवली 40+ या संघाने आणि थेट पटकावलाय तो तिसरा क्रमांक अध्यक्ष चषकाचा. त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन. टॉप 4 मध्ये 50 संघांच्या माध्यमातून पोहोचला आणि दर्जेदार खेळ केला या संघाने. अभिनंदन. प्रशांत बोलायचं आहे. हॅलो. हे ट्रॉफीचं श्रेय अर्जुन भाईकडे जाते. 2 वर्षापासून आमच्याकडे मागे लागलेले काय तुम्ही 40+ टीम करा पण आम्ही काही दुर्लक्ष करत होतो. पण एंड टायमाला आम्हाला ते या दिला आणि संधी पण दिली आणि खरंच हे क्रिकेट आम्ही म्हणजे आता 60ला आलोय पण नव तरुण सारखं आम्ही आता झालोय. म्हणजे एक कृपा फक्त भाईंची मुलं आहे आणि खरंच चांगला आयोजन केलेलं भाईंनी आणि याच्या पुढे करणार. धन्यवाद. अभिनंदन अभिनंदन संघाचं. मान्यवरांचे आभार. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. आता मात्र आपण देत आहोत द्वितीय क्रमांक म्हणजेच रेग्युलर टीम. द्वितीय क्रमांक रेग्युलर टीम भीम रेग्युलर टीम द्वितीय क्रमांक.
किल्ला संघ प्रांजल इलेव्हन वडवली बी रनर अप टीम. पुरस्कर्ते आणि कॅप्टन पुढे या ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. प्रवीण तांडेल स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत प्रवीण, आणि त्यांनी पुरस्कृत केला हा संघ आपण बघतोय प्रांजल इलेव्हन वडवली बी. खेळाडूंचं अभिनंदन, संघाचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. ऋतिक 2 मिनिटं. ऋतिक, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा विचारेन की आपण जर बघितलं तर ही खास करून स्पर्धा असोसीच्या माध्यमातून फक्त 40+ खेळाडूंसाठी असते, पण आपण आता मागचे काही वर्ष बघतोय की रेग्युलर चान्स भेटतो, रेग्युलर संधी मिळते. तर तुला कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळत असताना? स्पर्धाबद्दल बोलायचं तर खूप कमीच आहे, कारण काय एवढी स्पर्धा खूप चांगली स्पर्धा होती आई, आणि नक्कीच बाईंनी 40+ असून आम्हाला रेग्युलरला केल्याची संधी दिली. नक्कीच थँक्यू. या स्पर्धेमध्ये खेळत असताना 16 संघांचा समावेश होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळाली. मला असं वाटतं प्रवीणचा सुद्धा मी आभार इथे व्यक्त करायला पाहिजे, कारण प्रवीणने तुम्हाला स्पॉन्सर केलं. तर काय म्हणशील स्पॉन्सर्सबद्दल? प्रवीणदांनी आम्हाला खूप आग्रह केला प्रत्येक प्लेयरला, कारण का आम्ही थोडे प्लेयर्स कम्प्लीट झाले, यांचं लग्न त्याच्यामुळे ते पण बिझी असतात सध्या, त्याच्यामुळे आम्ही एंट्री बंद केला होता, आणि प्रवीणदांनी खूप आग्रह केला, त्याच्यामुळे आम्ही एवढी मोठी चांगली स्पर्धा केल्याला भेटली. सो थँक्यू सो मच ऋतिक. त्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आता आपण पुढच्या पुरस्काराकडे वळत आहोत. दुसरा क्रमांक 40+ ग्रामीण, आणि दुसरा क्रमांक आहे रोख रुपये 1,25,000 आकर्षक भव्य दिव्य अध्यक्ष चषक, आणि संघ ठरलाय मंगेश इलेव्हन वाडेगर. चला पूर्ण संघाने या. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी 40+ क्रिकेट, 50 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, त्यापैकी दुसरा क्रमांक पटकावलाय मंगेश इलेव्हन वाडेगर या संघाने. चला प्रत्येकाने आपापलं मेडल स्वीकारायचं आहे, आणि बाकीच्या नेता समोर बसून घ्या. सर्वांनी मेडल स्वीकारायचं आहे आपलं, आणि त्यानंतर ही ट्रॉफी घेण्यासाठी कॅप्टनने थांबायचं त्या ठिकाणी. अध्यक्ष चषक 2025 पर्व 7वं. न्यू चॅम्पियन्स, न्यू टीम, आणि एक्सलेंट प्लेयर फ्रॉम टीम मंगेश इलेव्हन वाडेगर संघ स्वीकारतोय दुसरा क्रमांकाचं पारितोषिक. स्वतः गणेश त्या ठिकाणी ट्रॉफी स्वीकारतोय. पूर्ण संघाचं अभिनंदन आपण करूया. खूप चांगला खेळ त्यांनी केला. दर्जेदार खेळ बघायला मिळाला, चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला, चांगला खेळ केला. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो 40+ ग्रामीण या संघाच्या माध्यमातून. प्रत्येकाला बोलायचं आहे, प्रत्येकाला भाईंनी केलेल्या आयोजनाबद्दल बोलायचं आहे. निश्चित वाडेकर संघ सुद्धा बोलतोय. 2 मिनिटं. मला आवर्जून भाईंच्या बद्दल बोलायचं आहे. जे अध्यक्ष चषक इथे खरोखरच ते हा मला वाटतं ठाणे जिल्ह्याचा एकमेव असा चषक असेल का त्यांनी असा 40+ खेळाडूंना इथे एक प्रोत्साहन दिला, आणि तयारी करण्याची एक 40+ असे भाई फिल्डर तयार झाले आहेत का अक्षरशः रेग्युलरच्या फिल्डरना लाजवतील असे 40+ तयार झाले, आणि हे तुमच्या माध्यमातून तयार झालेत. मी प्लस खरोखर निलेश कापसेचे आभार मानतो की आम्हाला त्यांनी या 40+ खेळण्यासाठी उत्साह केला, आणि हे तयारी दिली दर्शवली का 40+चे नाव म्हणजे जवळजवळ म्हणजे मला वाटतं स्वर्गीय मंगेश पाटील आणि जितू पाटील हे आमचे नाव प्रसिद्ध आहे. त्यांच्या माध्यमातूनच आमची मंगेशी 40+ ही नावाजली जाते वाडेगरमध्ये, आणि भाईंचा खूप खूप मनापासून आभार मानतो.
या एवढी मोठा व्यासपीठ तयार करून दिला 40+साठी. खरोखरच भाई पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही फायनल मारण्याचा प्रयत्न करू. दोन शब्द. क्या बात आहे. पुढच्या वर्षीचं प्रोव्हिजन आतापासून सुरू केलंय मंगेश वाडेकर संघाने. अभिनंदन आणि ऑल द बेस्ट त्यांना या त्यांच्या स्वप्नांसाठी. यानंतर आपण देऊया रेग्युलर टीमचं फायनलचं पारितोषिक. म्हणजेच काय, चॅम्पियन संघ रोख रुपये 1 लाख आणि आकर्षक भव्य दिव्य अध्यक्ष चषक. आणि रेग्युलर टीममध्ये चॅम्पियन संघ ठरला आहे ज्याने मात्र चांगली फाईट दिली शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि वडवली सारख्या बलाढ्य संघासमोर फाईट देत असताना शेवटच्या मोमेंटला ती मॅच जिंकून दिली. संघ आहे मोठी देसाई. चला पूर्ण संघाने या. सागर पूर्ण टीमला घेऊन या. फक्त 2च मिनिटं. एकच शब्द विचारेन. सागर जास्त काय विचारणार नाही. टफ ओपोनंट फायनलला होता. अशा मुमेंटला त्यांच्यासमोर जिंकणं हे किती महत्त्वाचं होतं? नक्कीच महत्त्वाचं होतं आणि या महत्त्वाच्या मुमेंटला आम्ही जिंकलो. खूप बरं वाटलं आणि पूर्ण संघाने परफॉर्मन्स देऊन लास्ट मुमेंटला मॅच आली. इंजर्ड खेळाडू ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये गोलंदाजी केली लास्ट मुमेंटला, पण त्याने बॅटिंगवर जेव्हा आपण बघितलं बॅटिंग करून ती मॅच जिंकून गेली. संदेशपत्र काय म्हणशील? संदेशवरती कॉन्फिडन्स होता की तो मॅच काढून देईल, कारण चांगला प्लेयर आहे, खूप मेहनत घेतो स्वतःवरती आणि ती गेम त्यांनी शेवटच्या मॅचसाठी मला वाटतं रिझर्व ठेवली होती आणि तीच गेम त्यांनी शेवटच्या मॅचला करून दाखवली असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच अभिनंदन तुझं. चला हरकत नाहीये. आणि हा चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजे रेग्युलरमध्ये. आता यानंतर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 50 संघ खेळले या स्पर्धेमध्ये आणि 50 मध्ये एकमेव चॅम्पियन ठरलाय. आणि जसं मगाशी नितीनने उल्लेख केला की एक स्वप्न फक्त आता माझं बाकी होतं, या चषकावर मला माझं नाव कोरायचं होतं, तो म्हणजेच संघ ठरलाय ज्याने हा क्रमांक पटकावलाय, हा चषक पटकावलाय. रोख रुपये 1,75,000 आणि आकर्षक भव्य दिव्य अध्यक्ष चषक. नाव आहे मोठा गाव 40+.
आहे प्रकाश म्हात्रे जे आमचे असोसिएशन मध्ये सुद्धा आहेत. नितीन भोईर झाला, आता तर नितीन म्हात्रे सुद्धा त्याच्या निलेशच्या जोडीला आलेला आहे. त्यामुळे इतका सपोर्ट मिळतो बॅटिंगसाठी की खूप. प्रकाश म्हात्रे थांबले थोडक्यात, कारण बघितलं की थोडेसे भाऊ झाले, कारण चॅम्पियनशिप त्यांनी पटकावलेली. सो आपण आता पुढचं पारितोषिक देऊया मालिका वीर. मालिकावीरा पुरस्कार आहे सर्वप्रथम रेग्युलर टीम, ज्यासाठी बाईक आहे 2. आपण बाईक बघतोय मालिकावीरसाठी. HF100 हिरोची एक बाईक आहे, ती रेग्युलर मध्ये आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये 2 कॅचेस पकडल्या, 3 विकेट्स काढल्या, 90 रन केले आणि या बाईकवर सगळ्यात पहिले नाव कोरलं, म्हणजे सगळ्यात वरती तोच आहे, बाकी त्याच्या आजूबाजूला कोणीच नाही आहे. संघ आहे प्रांजळ 11 वडवली बी आणि खेळाडू आहे आकाश पाटील. नावावर आकाशने मात्र कुठल्या तरी 90 धावा, 3 विकेट आणि 2 कॅचेस. आकाश, करिअरची पहिली बाईक, काय म्हणशील याबद्दल, कसं वाटतंय? खूप छान वाटते. म्हणजे प्रत्येक खेळाडूचं म्हणजे ड्रीम असते की मालिकावीर पटकावी आणि ती म्हणजे मला मिळाली, तर खूप आनंद झाला. म्हणजे कारकिर्दीमध्ये आज मला असं वाटतं की तुझ्या गावामध्ये, तुझ्या संघामध्ये बऱ्याच जणांकडे बाईक आहेत, पण एक स्वप्न असं असतं की मला सुद्धा कधीतरी परफॉर्मन्सच्या माध्यमातून बाईक मिळावी किंवा एक मोठं पारितोषिक मिळावं. पण आपण ते म्हणतो ना की फक्त एकट्याच्या खेळामुळे किंवा आपल्या एकट्याच्या जोरावर आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, संघाचा सपोर्ट असतो आणि बाकी सुद्धा खेळाडूंमध्ये तुला खूप चांगला सपोर्ट केला आहे. इव्हन सगळ्या खेळाडूंमध्ये काय म्हणशील? खरोखरच म्हणजे टीमच्या मुळेच आज मला म्हणजे बाईक मिळते, कारण की क्रिकेट हा म्हणजे सर्वांचा गेम आहे म्हणजे, आणि खरोखरच टीमचा सपोर्ट होता म्हणून म्हणजे आज मालिकावीर मिळाली. त्याच्यानंतर म्हणजे देवाचा पण आशीर्वाद मानतोय म्हणजे मी ह्याच्यामध्ये. अजून एक क्वेश्चन तुला की मालिकावीर तो पटकावली, पण प्लॅटफॉर्म कुठला होता? 40+ होता, त्या स्पर्धेमध्ये तुला बाईक भेटलेली आहे, कसं वाटतं, काय म्हणशील त्याबद्दल? छान म्हणजे आयोजन केलेलं, कारण की फक्त 16 संघांनाच संधी दिलेली, त्याच्यामुळे म्हणजे ते खेळायला म्हणजे मजा आली. थँक्यू सो मच. पहिल्यांदा तो माईक फेस करतोय, कॅमेरा फेस करतोय. सो अभिनंदन टीम वडवली आणि अभिनंदन आकाश पाटील. आता यानंतर सगळ्यात महागडी गाडी, आमच्यासोबत व्यासपीठावर नरेश ठाकूर जे मगाशी उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही पुरस्कृत केली बाईक आहे यमाहा FZ. आणि नरेश ठाकूर साहेब आपण या प्लीज. नरेश ठाकूर ज्यांनी पुरस्कृत केली बाईक, त्यांना आपण इथे इन्व्हाइट करतोय, त्यांच्याच उपस्थितीमध्ये ही बाईक आपण तिथे देणार आहोत. कारण आपण कित्येक अशा बाईक त्यांच्या माध्यमातून, जवळजवळ 30 बाईक तरी त्यांनी आतापर्यंत पुरस्कृत केलेल्या आहेत या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये भरपूर साऱ्या आयोजकांना, आणि त्यापैकी ही एक बाईक सगळ्यात महागडी बाईक यमाहा FZ. बघा परफॉर्मन्स तुम्हाला सांगतो, परफॉर्मन्सची लिस्ट खूप मोठी आहे. 40+ क्रिकेटर्स बाई, याच्यामध्ये 3 रनआउट, 3 कॅचेस, 7 स्टंपिंग
6 विकेट, 127 धावा, एवढा दांडगा, एवढा मोठा परफॉर्मन्स. नाव मात्र एकच, मंगेश 11 वाडेकर, निलेश कापसे. बाकी सगळं फिका आहे. निलेश अगोदर थोडं बोललाय. निलेश अगोदर ॲज अ मॅन ऑफ द मॅच घेत असताना थोडं बोललाय, पण मला असं वाटतं की आता जेव्हा बोलेल तेव्हा सगळं मनातलं बोलेल. निलेश, काय म्हणशील एवढं मोठं पारितोषिक? प्रथम तर सर्व संघांचे आणि भाईंचेही मी माफी मागेल की ज्या प्रकारे फायनल व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही. आणि माझ्या टीमचेही खूप आभार मानेल की त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आता आधी पुढेही करतील की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत फायनलला पोहोचलो आणि ती बाईक मिळालेली. जरा जोरदार टाळ्या उद्या निलेशसाठी, कारण त्याने प्रामाणिकपणे कबूल केलंय की जसं मगाशी सचिनने उल्लेख केला होता की फायनलमध्ये आल्यानंतर तुम्ही तसाच खेळ खेळा जसा तुम्ही आधी केला होता. निलेश, आणि ज्याप्रमाणे तू मात्र कबूल केलं की यापुढे मी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेन. पण हा प्लॅटफॉर्म किती इम्पॉर्टंट होता अशा मुमेंटला, जसं मग प्रत्येक 40 प्लसचे खेळाडू म्हणतात की बाईंच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला. मागचे आपण जर बघितलं तर कित्येक वर्ष बाई आपल्यासाठी झटत आहेत. 8 संघांच्या माध्यमातून सुरुवात झाली, 60पेक्षा पलीकडे संघ आपल्या स्पर्धेमध्ये, आपल्या असोसिएशनमध्ये खेळत आहेत. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म प्रत्येक खेळाडूसाठी किती इम्पॉर्टंट आहे. भाईबद्दल बोलावं तितकं कमीच आहे की त्यांनी 8 टीमपासून सुरुवात केली आणि आज 7 टीम झालेल्या आहेत. आणि याच्यानंतर नक्कीच पुढे अजून 10 टीमसुद्धा वाढतील, 20 टीमसुद्धा वाढतील आणि भाई आम्हाला सपोर्ट करतील याच्यानंतरही. थँक्यू सो मच. अभिनंदन तुझं निलेश. लास्ट अजून एक क्वेश्चन विचारेन. आज मुलगा आहे, मगाशी मुलगा वरती येताना डोळ्यामध्ये त्याच्या पटकन टचकन पाणी आलं होतं. आज मुलाचा सपोर्ट किती राहिला किंवा फॅमिलीचा सपोर्ट किती राहिला? नक्कीच फॅमिलीचा सपोर्ट मला आहेच. आणि बरोबर सर तुम्हाला एक सांगतो की आई मला नेहमी म्हणायची की बाईक कधी आणशील, याच घेतली. त्या बात आहे, जोरदार टाळ्या उद्या. आईचं स्वप्न पूर्ण केलं. आईने म्हणत होती की बाईक कधी आणणार, आज नक्कीच सांगेल निलेश की मी आज बाईक आणतोय. अभिनंदन टीम वाडेकर आणि टीम आपण बघतोय ते म्हणजेच या आपण मोठी देसाई संघाला इन्व्हाइट करूया. मोठे देसाई संघ या. मोठी देसाई संघ नाही, काय नाही झालं, प्रोग्राम झालेला आहे. ही ट्रॉफी ते फक्त डेलिकेट करतायत. मोठी देसाई, जनरेटरचे ओनर तिथे आहेत, त्यांना इन्व्हाइट करतो, त्यांनी यायचं आहे. जनरेटरचे मालक चला लवकरात लवकर या. सागर, चला पूर्ण टीम इथे आलेली आहे. मोठी देसाई संघ, जसं मगाशी सागरने उल्लेख केला, ही ट्रॉफी आम्ही निश्चितच जिंकली आहे. पण आमच्या मागे ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे, आम्हाला ज्यांनी नेहमीच बॅक केलं आहे, ज्यांनी आम्हाला नेहमीच पुढे आणलेलं आहे, ज्यांनी आम्हाला नेहमीच कुठल्याही कामामध्ये मदत केलेली आहे, कुठल्याही कठीण काळामध्ये सहकार्य केलं आहे, ते सन्माननीय रोहिदास म्हात्रे यांना मी ही ट्रॉफी डेलिकेट करतोय.
जोरदार टाळ्या होत्या बघा. ही ट्रॉफी रोहिदास म्हात्रे साहेबांना डेलिकेट केलेली आहे. नाही सागर रस्सी आम्ही जर्मन मोठी देसाई संघाने ही ट्रॉफी बघा डेलिकेट केलेली आहे. ती रोहिदास म्हात्रे साहेबांना आणि रोहिदास म्हात्रेने 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा दिलेलं आहे. ते जय हनुमान मोठी देसाई संघाला नेहमीच या संघावरती बक्षिसांचा वर्षाव करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच रोहिदास शेठ म्हात्रे. शार्पी लाईट्स जे आपण यावर्षी एक नवीन इम्प्लिमेंट केलं त्याचे ओनर आहे ते आकाश पावशे. प्लीज विनंती करतो आकाशला आपण यायचं आहे. आपला सन्मानित केलं जाणार आहे. आकाश पावशे आपण या नेपथ्य म्हणजे या व्यासपीठाची आपण जरा बघितली तर खूप चांगली रूपरेषा बघायला मिळाली. खूप चांगली शोभा आली या शार्पी लाईट्समुळे. त्याचे आकाश पावशे ओनर आहे त्यांचा आपण सन्मानित करत आहोत आणि हा सन्मान ऋषी पाटील यांच्या शुभस्थिती केला जाणार आहे. शार्पी लाईट्सने एक वेगळी रंगत आली, वेगळी चमक आली, वेगळी रोषणाई आली, वेगळा झगमगाट आला या स्पर्धेला. त्याबद्दल शार्पी लाईट्सचे ओनर आकाश पावशे यांचा सन्मानित होतोय ऋषी पाटील यांच्या शुभ हस्ते. या पार्थ बोरीचा सन्मान करूया. पार्थ बोरी आपण यायचंय. पार्थचा विशेष सन्मान आम्ही का करतोय, मागचे 5 ते 6 दिवस इंस्टाग्रामला किंवा प्रत्येकाच्या स्टेटसला रील्स ज्या गाजत आहेत, रील्स आपल्याला बघायला मिळत आहेत, यामध्ये पार्थने मात्र भरपूर मेहनत घेतली आहे. स्वतःमध्ये असलेली क्वालिटी त्याने मात्र दाखवली आणि खूप चांगले रील्स आम्हाला बनवून दिले. त्याबद्दल आम्ही पार्थचे आभारी ते व्यक्त करतो आणि ऋषी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही त्याचा सन्मानित करू इच्छितो. नवीन आयडियाजच्या माध्यमातून खूप चांगल्या रील्स मला त्यांनी बनवून दिल्या आणि स्पर्धेचं आपण बघितलं की खूप चांगलं त्याने प्रसिद्धी दिलेली आहे. आमचे जे कॅटरर्स वाले आहेत गुड्डू, प्रथमेश गायकर नाही, प्रथमेश गायकर. हमारे कैटरर्स वाले गुड्डू, आइए गुड्डू जी. मागचे 5 दिवस खूप चांगला आम्ही आस्वाद घेतला. ब्रेकफास्ट असू दे, चहा असू दे, रात्रीचा डिनर असू दे आणि मला बाईंनी सांगितलं की आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असू दे आणि सगळी जबाबदारी गुड्डूकडेच असते जेवणाची आणि गुड्डूचा सन्मान इथे होतोय व्यासपीठावर. आणि व्यासपीठावर आपण बघतोय की गुड्डू सन्मान होत असताना आम्हाला भरपूर आनंद सुद्धा होतोय. बाईंनी टाकलेली जबाबदारी गुड्डूवर आणि मात्र त्यांनी समर्थपणे त्याच्या टीमच्या माध्यमातून पार पाडली. त्याबद्दल गुड्डूचा आम्ही आभारी ते व्यक्त करत आहोत. थँक्यू गुड्डू.